कडा आंबा कडा किती कलेक्शन आहे बघा, कारण खूप त्रास देत होता. मी आता हिला घेऊन चाललो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आजची सुरुवात माझ्या भाच्यासोबत होती. सकाळी सकाळी मस्त उठून गेलेला आहे. आता 7:30 झाले आताशी. हा बघा लाड करतोय सकाळी सकाळी. लाड पण लाता पण सगळं काही चालू आहे आमचं. मामाला सगळं काही चालतं, सगळं काही चालतं रे मामा. पोगी इके बघ, इके बघ दो, इके बघ, हे बघ, हे बघ कॅमेरा कडा आंबा कडा आंबा कडा कडा आंबा कडा आंबा शेका पुढे. कशी झोपून गेली ग बाई. हे बघा माझ्या आत्ताच्या घरात किती कलेक्शन आहे बघा. हे डेगांचं, नंतर आता बाकीचं माहिती नाही मला काय काय. हे बघा इथे बघा, हे किती मस्त आहे. आता दर्शन घेतो आणि होतो रेडी, म्हणजे रेडी ऑलरेडी आहे. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही वापस झोपलो आहे वेदूला, कारण खूप त्रास देत होता. तुम्हाला आमच्या सगळ्या फॅमिलींकडनं होळीच्या खूप खूप शुभेच्छा. कालचा ब्लॉग आला नाही कारण मी इकडे गावाकडे आलेलो आहे. इकडे रेंज बिलकुल पण नाही आहे 5Gची. मग मी व्हिडिओ अपलोड करेल तर मग मला खूप नेट लागेल, त्याच्यासाठी इथे नेटच नाही. तर आता मग म्हटलं घरी जाऊन व्हिडिओ म्हणजे वायफायवर अपलोड करू. तर आता घरी जाऊ थोड्या वेळात. दीदी आता जेवणाला बसली आहे, थोड्या वेळाने आम्ही घरी जाऊ. आणि आता टाकले वेदूला झोपायला. आता जाऊ थोड्या वेळात घरी. दीदी आणि पाहुणे तर निघाले गाडीवर. मी आता हिला घेऊन चाललो, कारण हिला पण घेऊन जायचं आहे ना घरी. तर आता मी चाललो गाडीवर एवढं उन्हात वापस. मला टाइमच भेटला. काल आम्ही बाहेर चाललो गेलो आणि आता निघायचंय घरी, आणि ऊन खूप आहे म्हणून वेळ होऊन जाईल पुढे. फायनली पोहोचलो घरी, पण त्याच्या अगोदर आलो शेतात पप्पांना भेटायला. आता पहिले पप्पांना भेटतो मग घरी जातो. आलो पप्पांशी भेटलो, पप्पा घेऊन गेले गाडी. आणि आता मी चाललो ब्रिजावर घरी. दीदी दादा ते पोचले असतील. आता मी जातो मागून. बाबांमध्ये कसा खेळतोय हा. आलो घरी आणि आता बघतोय मूवी. थोडंसं बोर होत होतं म्हटलं, आणि ऊन खूप होतं ना, म्हणून आता लावली. म्हणजे मला येऊन आता जवळपास अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर मी बसतोय एसी मध्ये. नाहीतर म्हणचाल की आला उन्हात लगेच एसी मध्ये. नाही, मलाही माहिती आहे की लगेच यायचं आणि बसायचं वगैरे, पाणी वगैरे नाही प्यायचं उन्हातनं, लगेच थोडंफार थांबायचं. तर आता बघतोय TV. आणि हा पण ब्लॉग 2 दिवसा लेट येईल का बरं. मी गावावरून आलो, म्हणजे शेतावरनं. तिकडे पण आमचं एक घर आहे ना, तर तिकडनं यायच्या टायमाला मी जी बॅग घेऊन गेलो होतो माझी, ती आणायचं विसरून गेलो. त्याच्यात माझं चार्जर होतं आणि हा फोन, याच्यात फक्त आता बॅटरी 40% आहे. मला सांगा कसं काय चालेल. तर आता सांगितलं आहे, एक तर रात्री येईल तर रात्री एडिट करून टाकेलेला, नाहीतर मग हा पण म्हणजे डायरेक्ट 2 दिवसाचा गॅप जाईल माझा. आता बघू काय होतं काय नाही. तर मस्त मूवी बघितली आहे ना, थोड्या वेळात करतोय नाश्ता. मस्त वडा पावडा आमच्या चाळीसगावचा फेमस दत्तप्रसादचा. आता खातो आणि एन्जॉय करतोय. आज तर मजा आहे होळीच्या दिवशी. पावडे पण खाल्ले आणि आता उसाचा रस पण घेतोय. उसाचा रस याच्यामुळे भेटला कारण उन्हाळा आहे ना, चालतं. तर फायनली इकडे आता होळी पेटवली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या सगळ्या परिवाराकडनं होळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर आता थोड्या वेळाने जाईल तिकडे नैवेद्य अर्पित करायला. आय होप गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अजून एकदा माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.